नमस्कार, मी सविता. नादब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सहज आणि स्वस्त उपलब्ध असलेली ही पपई हे खूप पौष्टिक फळ आहे. पपईपासून ज्यूस, स्मूदी, हलवा असे बरेच प्रकार करता येतात. असाच एक पपईच्या गराचा वापर करून आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या पपईचे गोड आप्पे. पिकलेल्या पपईचा गर आणि त्यामध्ये रवा घालून आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट आणि चविष्ट असे गोड आप्पे. हे हेल्दी आणि झटपट बनणारे गोड आप्पे नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. अंड्याशिवाय बनणारा हा अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात तयार होणारी ही रेसिपी तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा. आप्पे तयार करण्यासाठी मी याच्यामधली अर्धी पपई कट करून घेते. गोड आप्पे तयार करण्यासाठी मी इथे ही अर्धी पपई कट करून घेतलेली आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे, 2-3 चमचे दही घेतलेले आहे, थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडासा गूळ घेतलेला आहे कारण पपईसुद्धा गोड आहे म्हणून थोडासाच गूळ इथे मी वापरणार आहे. आणि दूध घेतलेलं आहे, ते गरजेनुसार आपल्याला लागेल तसं आपण वापरणार आहोत. आणि मी इथे हे 2-4 अंजीर कट करून घेतलेले आहेत, अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ इथे आपण वापरणार आहोत. आता आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेऊया. पपई आणि गूळ हा आपण एकत्र मिक्सरला फिरवून घेऊया. आपला गूळ आणि पपई छान एकजीव झालेले आहे. आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेते. पपई आणि गूळ एकजीव करून आपण इथे या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा घेतलेला रवा मिक्स करून घेऊ. रवा छान मिक्स झाला आहे. आता आपण याच्यामध्ये हे 2 ते 3 चमचे घेतलेले दही आहे ना ते टाकून घेऊया. दह्याने काय होतं, आपल्या आप्यांना छान जाळी पडते आणि फर्मेंटेशनचं काम हे दही करतं, म्हणून दही जरूर टाका. आपण हे घेतलेलं खोबरंसुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. वेलची पावडर, ही खसखस आणि चिमूटभर मीठसुद्धा आपण टाकून घेऊया. हे घेतलेले अंजीर आता टाकू आणि छान मिक्स करूया. आणि मग गरजेनुसार आपल्याला जसं दूध लागेल तसे आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. मिश्रण थोडं घट्ट वाटतंय, रवा आहे तो अजून घट्ट होईल म्हणून मी ह्याच्यामध्ये आधी थोडंसं हे अर्धी वाटी दूध घेतलं आहे, त्यातलं थोडंसं दूध घालते आणि मिक्सर झाकण ठेवू आणि आपण हे बाजूला ठेवून देऊया. अर्धा तास आपण हे आता बाजूला ठेवून देणार आहोत. आपल्या बॅटरला आता अर्धा तास झालेला आहे. आपण आता चेक करूया. बॅटर छान भिजलेला आहे, आपला रवा छान घट्ट झालेला आहे थोडासा. तर आपण त्याच्यामध्ये 2 चमचे दूध टाकूया. अर्धी वाटी दूध घेतलेलं, त्यातलं थोडं दूध आपण मगाशी टाकलं आणि आता आपण हे थोडं दूध ह्याच्यावरती टाकून घेऊया आणि परत एकदा सगळं बॅटर छान मिक्स करून घेऊया. आता परफेक्ट झाले आपलं बॅटर. आज मी इथे आप्पे करण्यासाठी इनो वापरणार आहे. अगदी पाव चमचा इनो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा. हा पाव चमचा इनो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि वरून थोडंसं 1 चमचाभर दूध ह्याच्यावरती टाकून घेऊ. आपण सर्व दूध वापरलेलं नाही आहे. हे छान मिक्स करूया. आणि आता लगेच आपण आप्पे करायला घेऊया. आप्पे पात्राला मी इथे थोडं थोडं तूप लावून सगळ्या ह्याच्यामध्ये 1-1 चमचा बॅटर मी टाकून घेते. आपण छान बॅटर टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती असं झाकण ठेवूया आणि मंद गॅसवर हे 10 मिनटं आपण हे शिजून देऊया. आपल्या आप्प्यांना 10 मिनटं झालेली आहेत. आता मी त्याला थोडं बाजूनी थोडं तूप सोडून घेते. तर आपण आप्पे एक उलटे करून घेऊया. एक बाजू शेकलेली आप्प्यांची छान. आता आपण अशी याची दुसरी बाजू छान शेकून घेऊया. सुंदर रंग आलेला आहे, छान एकदम असा गोल्डन. हे सगळे मी उलटे करून घेते. तयार आहेत आपले पपईचे गोड आप्पे. पपई ही पचन सुधारण्यास खूप फायदेशीर असते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात.
पपई खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी मजबूत होते. पपईमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते, म्हणून डाएट करणाऱ्यांसाठी पपई हे बेस्ट फळ आहे. पपईमधील व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन डोळ्यांचा थकवा कमी करून नजर सुधारण्याचे काम करते. तर अशी ही बहुगुणी पपई आपल्या आहारात तिचा समावेश आपण केलाच पाहिजे. तुम्हाला मी हे फोडून दाखवते. खूप छान होतात, एकदम चटकन होतात. हे बघा, पाहू शकता तुम्ही किती सुंदर एकदम बघा जाळी पडलेली आतपर्यंत. हे बघा किती सुंदर दिसतंय सगळं, एकदम मस्त. तर असे हे गोड आप्पे तुम्ही सुद्धा जरूर करून पहा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.